नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचे दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी आषाढ महिन्यातला शुक्ल पक्षातल्या पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केला जातं. यंदा 29 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केला जाईल. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं. गुरुपौर्णिमेला हे गुरु आणि शिष्य यांच्यातलं पवित्र नातेचं प्रतीक आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरुकडून मिळवलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारे गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषीच्या समर्पण साजरी केलं जातं. प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासाचा जन्म याच दिवशी झाला होता. यांच्या महाभारत आणि विविध पुराणाच्या लेखिक म्हणून आदरणीय मानलं जातं आणि वेदांच्या 4 भागांमध्ये विभोजन आणि संकलन करण्याच्या श्रेय त्यांच्या दिलं जातं. महागुरु म्हणून ओळखलं जाणाऱ्या या दिवसाला यांची आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एकदाच जीवनात प्रवेश करतो. असे मानलं जातं की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ता मिळत असतो आणि धनसंपत्ती वाढतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या पूजा करणे खूप शुभ मानलं जातं. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होतं. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीच्या भांडी, पाणी, धान्य, हिंगमी, फळे, कपडे, धान्य, मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केली आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा बलवान होतो. तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वर तत्व नेहमीच्या तुलनेत 1,000,000 जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमापर्यंत काही जण 21 दिवसांच्या सेवा करतात किंवा 11 दिवसाची स्वामींच्या सेवाही करतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू खायला दिल्यामुळे जीवनामध्ये असणारं सर्व अडचणी, संकट, पितृदोष, शत्रुदोष, ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छाही साक्षात दत्तगुरु पूर्ण करतील. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. दत्त म्हणजे दत्तांची गाई, गाईचं दूध, दुधाची साई, आईच्या दही, दहीचे ताक, ताकाची लोणी, लोण्याचे तूप, तुपाचे धार, दत्त दत्त दत्तांची गाय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरु सोबत नेहमी एक गाय असतं, जिला कामधेनू म्हणतात. ही गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्रेणू म्हणजे
4 वेदांच्या प्रतीक आहे. कामधेनू ही पौराणिक गाय आहे, जी कोणतेही इच्छा पूर्ण करण्याची साक्षात ठरतं. दत्तसोबत जी गाय आहे हीच या कामधेनूच्या रूप आहे. गाय ही पृथ्वीच्या प्रतीक आहे, जी सर्व संजीवनी अन्न आणि आश्रय देतं. तसेच औदुंबराच्या वृक्ष हे दत्तांच्या पूजनीय रूप आहे, कारण याच दत्त तत्व जास्त प्रमाणात असतं. दत्तगुरूंची पृथ्वीला गुरु केलं जातं. पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि रहस्य असणाऱ्याच्या शिकवण घेतली. तसेच अग्नी या गुरु करून हा देह क्षणभंगार आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वलापासून घेतली जातं. अशी प्रकार चारातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वरांच्या अस्तित्व पाहण्यासाठी म्हणजे दत्तगुरूंच्या 24 गुरु केलं. श्रीपाद श्री वल्लभा या दत्तांचा पहिला अवतार आणि श्री नरसिंह सरस्वती हा दुसरी अवतार होय. तसेच माणिक प्रभू तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथा अवतार आहेत. हे 4 पूर्ण अवतार पासून दत्त हे गुरुदेव आहेत. दत्तात्रेया परमगुरु मानलं आहे. यांची उपासन गुरु स्वरूपात करायची असतं आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून गायीच्या सेवा ही करायची. ही गोसावी केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरूंची अखंड कृपा ही होणार आहे. आता ही गोसावी आपल्याला कधी करायची, तर ही गोसावी सेवा आपल्याला कधी करायच्या, तर ही गोसावी तुम्ही आजपासून गुरुपौर्णिमापर्यंत दररोज करू शकतात. आता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवतो ती आपल्याला गायीकरता बनवायची आहे. आपल्याला कणिक मळताना त्यामध्ये थोडासा हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह बलवान झालं तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. आता आपल्याला एक धनाशी चपाती ती तयार करून घ्यायची आहे. या चपातीवर आपल्याला थोडासा तूप लावायचा. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येतं. तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायची. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतं. तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. अशी ही गोड चपाती आपल्याला घेऊन जायची गायजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही सेवा गोसावी जी आहे ती करू शकता, किंवा तुम्ही एखादी गोट्यात जाऊ शकता, गोशाळामध्ये जाऊ शकता, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय भेटणार आहे. गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी ही अर्पण करून घ्यायच्या. तिच्या आरती करून घ्यायच्या. तिला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आणि यानंतर आपल्याला हातातून गायला ही चपाती जी आहे ती खायला घालायची आहे. अशी म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातून चपाती खाते आणि ते जीभ आपल्या हाताला लागतं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे, दारिद्र्य आहे, ते दूर होण्यात मदतही मिळत असतं. यानंतर आवर्जून आपल्याला गायीला थोडासा पाणी सुद्धा प्यायला द्यायचे. यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ही मारायचीच. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्ता ह्या प्रभावी मंत्राचा जप हा करायची आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची. तिने आपल्या कपाळावर टिळा ही लावायची, कारण जे मनुष्य गायीला हातातून स्पर्श करून प्रदक्षिणा
प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालच्या धूळ मस्तके लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा व सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होत असतं. असंच यानंतरनं जर तुमच्या गाय स्पर्श करून देत नसेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवरनं हात फिरायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलवायची. अतिशय उंच कोटीची ही सेवा ही आहे. गोसावी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकारातली प्रखारा, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरु पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकांच्या कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. चला तर मग भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.